राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर पुन्हा एकदा चर्चेत आल्यात. यावेळी चर्चेचं कारण राजकारण नाहीये, तर राजकारणाच्या पलीकडचं आहे. तर चर्चेत येण्याचं कारण म्हणजे पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर काही गंभीर आरोप केलेत. त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करून आणि व्हिडिओ पोस्ट करून काही गंभीर आरोप केलेत. हे नेमके आरोप काय आहेत? आणि या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी स्वतः संगीता तिवारी मॅडम आपल्यासोबत आहेत. ताई, तुमचं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. तुम्ही नमस्कार. तुम्ही सोशल मीडियावरती काही काल फोटो आणि काही पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये नेमके तुम्ही काय आरोप केलेत रुपाली चाकणकर यांच्यावर? एक लक्षात घ्या, महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष चर्चेत नाही आल्या, त्या स्वतःला चर्चेत आणतात. त्यांना आता कमबॅक करायचंय, त्यांना परत यायचंय. कारण का हे 6-7 महिने त्या कशा घरी राहिल्या मला माहिती नाही, पण त्यांनी हे जे पोलिसांकडे तक्रार बिक्रार देणं, म्हणजे 6 महिन्यांनी त्यांना लज्जा उत्पन्न झाली. आणि आता तो प्रोपगंडा करतायत की असं झालं तसं झालं. मान्य आहे. आता मला एक सांगा की 2012 मध्ये या बाईंचा ऍफिडेव्हिट चेक करा तुम्ही. त्याच्यामध्ये त्यांचे इन्कम सोर्स किती पैसे ते बघा. आणि आजच्या तारखेला पुण्यामध्ये नंबर 1 एरिया कोरेगाव पार्क आणि कल्याणी नगर आहे. इथं जागांचे दर पार आभाळाच्या याला टोकलेले आहेत, पोचलेले आहेत. अशा एरियामध्ये त्यांनी 20,000 स्क्वेअर फीट मध्ये डान्स बार किंवा पब, हुक्का पार्लर, रेस्टॉरंट चालू केलंय. मी आता जाऊन बघून आले, एवढा भव्य दिव्य रेस्टॉरंट आहे. 60 ते 70 कोटीचं रेस्टॉरंट. म्हणजे तुम्ही काय कुठनं कमवली ही माया? म्हणजे खरात बरोबर कमवलेली माया ही आहे का त्या पतसंस्थेला तुम्ही चुना लावला त्याची माया आहे? कळू द्या ना, म्हणून मी त्या पोस्ट केल्या. नाही ताई, याबरोबर तुम्ही ज्या मालमत्तेचा उल्लेख करताय किंवा ज्या काही बिझनेसचा उल्लेख करताय त्याच्यामध्ये नेमकी रुपाली चाकणकरांचा थेट संबंध आहे की आणखी काही नावं आहेत त्याच्यामध्ये? कारण की तुम्ही आरोप आहेत ना, करताय निश्चित त्याचे काही पुरावे वगैरे तुमच्याकडे आहेत का? निश्चित आहेत पुरावे, पण आमच्या हातात आल्यावर आम्ही तुम्हालाच देणार पहिले. कारण का आता सध्या बाई पुराव्यांच्या शिवाय काही मागत नाहीयेत. त्या बगैर पुराव्याच्या बोलू देत, त्या कसे होऊ देत, पण आमच्याकडनं त्यांना पुरावे पाहिजेत. कारण का त्या म्हणतात माझी मंदिरात ओळख झाली. अहो, मंदिरात ओळख झाली तर तुम्ही ट्रस्टवर कशा पोहोचल्या? पण त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही की तुम्ही ट्रस्टवर होत्या, मंदिरात कशी ओळख झाली? तुम्ही त्यांचे वडील मेले, त्या कार्डमध्ये तुमचं नाव होतं, असं कसं? पण चला, आम्हाला जर माहितीये तर मी तुम्हाला सांगते की ही जागा पुण्याचे भाजपचे आमदार होते, त्यांच्या भावानी दिलेली आहे त्यांना लीजवर, असं सांगितलं गेलं. आम्ही ज्या अधिकाऱ्याशी बोललो, हे कोण लीजवर आमदार आहेत दिल्या ते? गेले. आमदार कोण आहेत भाजपचे ते? वडगाव शहरीचे कोण आमदार आहेत हे तुम्हालाही माहिती पाहिजे. नाव कशाला घेऊन मोठं करू मी कुणाला? पण त्यांचे छोटे भाऊ, त्यांचा पूर्ण नगरच आहे तिथे कल्याणी नगरमध्ये. फुल प्रॉपर्टी त्यांची खानदानी प्रॉपर्टी आहे. त्याच्यातलं त्यांनी लीजवर दिलंय. आता तिथे कोण आले माहिती आपल्याला? महेश शेट्टी आणि मुजावर. महेश शेट्टी मुजावर गुगल करा. महेश शेट्टीने सगळ्यात पहिले मुंबई ठाणे इथे लेडीज डान्स बार चालू केले होते आणि कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त केली होती. तेव्हा देवाभाऊंनी, आराराबांनी त्याला तिथनं हकललं होतं. आता हा माणूस पुण्यात पाय रोवू इच्छितो कल्याणी नगरमध्ये. मुजावर अंडरवर्ल्डचा डॉन आहे, ते पण गुगल करा. तो इथं सिक्युरिटी करणार. कोण? अंडरवर्ल्डचा मुजावर. तो यांना प्रोटेक्शन देणार. तो त्यांच्याबरोबर आहे. कोल्हापूरचे कोणीतरी माननीय आहेत, ते त्यांचे पार्टनर आहेत. भाजपनी जागा दिली, भाजपचा माणूस पार्टनर आहे, आणि नंतर हे असे गुंड मवाली सगळे साथीदार आहेत. म्हणजे महिला आयोगाकडनं अपेक्षा काय करावी की आज तुम्ही महिला संरक्षणासाठी तुम्हाला पद दिलं होतं, मग ही माया जमवली कुठनं? म्हणजे पे स्त्रीच्या सेटलमेंट मधून जमवली का दुसऱ्या कोणत्या खराच्याकडनं जमवली? हा आमचा प्रश्न आहे. ताई, तुम्ही ज्या मालमत्तेचा उल्लेख करताय ती मालमत्ता तुम्ही बोलता 60-70 हजार किंवा 60-70 कोटींची आहे. परंतु काही आकडेवारी तुमच्याकडे असेल म्हणजे चाकणकरांची जुनी ऐका मालमत्ता ना, किती होती आता? कल्याणी नगरचा रेट सगळ्यांना माहितीये. कल्याणी नगरमध्ये रेंटचा किंवा जागा विकायला गेली तर रेंट माहितीये की किती महाग आहे जागा. म्हणजे आज कल्याणी नगर कोरेगाव पार्क मध्ये साधा फ्लॅट घ्यायला गेलं तरी 10 करोड 6 करोडला फ्लॅट आहेत. आणि इथं ही 20,000 स्क्वेअर फीट जागा कल्याणी नगरला मेन एरियामध्ये, आणि तिथं त्यांनी हे नाही, जसं पुण्यामध्ये मिल्स आहे, तुम्हाला माहिती असेल मिल्स, तसंच हे नाईन्स चालू केलंय त्यांनी.
आणि या नाईन्स मध्ये तुम्ही जर व्हिडिओ पाहिला तर एवढा मोठा एरिया आणि एवढा आतमध्ये प्रचंड खर्च करून आर्किटेक्चर आणि इंटेरियर डिझाईन केलेलं आहे. तर त्या हिशोबाने त्या जागेची आजच्या तारखेची मी किंमत तुम्हाला सांगतेय की 60 ते 70 कोटीच्या घरात तो एरिया जातोय हॉटेल बांधल्यानंतरचा. पण ताई तुम्ही आरोप करता, आरोपांना आधार मिळायचा असेल तर त्याला काहीतरी थेट नावं. तुम्ही नावं घेत नाहीयेत. याच्यामध्ये ह्या बिझनेसमध्ये कोण पार्टनर आहेत किंवा भाजप आमदारांचा तुम्ही उल्लेख केला, मी त्यांचं नाव सांगितलं तुम्ही थेट ना. सांग. आता तुम्हाला माझ्या तोंडून नावच जर ऐकायचे तर वडगाव शहरीला कोण होता आधी आमदार? जगदीश मुळीक. मुळीक साहेबांचे छोटे भाऊ योगेश मुळीक. योगेश मुळकांची ती जागा आहे आणि ती त्यांनी त्यांना लीजवर दिली आहे. आता त्यांचे जुने हितसंबंध असतील यदा कदाचित तर त्यांनी दिलेली आहे. आता दुसरे यांनी जे कोल्हापूरचे पार्टनर घेतलेत त्यांचे मला डिटेल आलेले नाहीत. ते ज्या दिवशी डिटेल येतील त्या दिवशी मी पहिली पोस्ट टाकीन की याच्या बायकोनी परवानगी कशी दिली हिचे पार्टनर बनायला. एवढ्या बायकांचं वाटोळं केलंय त्या नाशिकमध्ये आणि त्या बाई बरोबर तुम्ही पार्टनर होता कसे? तुमच्या बायका बोलत नाहीत का तुम्ही कुठं उद्घाटन? जयंत पाटील ज्यांनी खरातला पाणी दिलं, खरातला पाणी दिलं म्हणजे त्यांच्या देवळाला पाणी दिलं, फार्म हाऊसला दिलं माहिती नाही, पण पाणी दिलं हे मी टीव्हीवर ऐकलं की जयंत पाटलांनी पाणी दिलं. तर ज्या जयंत पाटलांनी पाणी दिलं त्याच्यानंतर ही केस ओपन झाली. या बलात्कारी भोंदू बाबा बरोबर यांना आजही त्या म्हणतात ते माझे गुरु होते. मी चुकले नाही म्हणत बरं का की मी चुकून यांना गुरु त्यांना आजही धार्मिक गुरु आमचे होते. तर अशा गुरूंची ही शिष्या आणि त्यांच्या हॉटेलच्या उद्घाटन सोहम त्याच्यामध्ये पार्टनर आहे. सोहम चाकणकर हा रुपाली चाकणकर यांचा मुलगा आहे हे तर आपल्याला माहिती आहे. तो त्याच्यामध्ये पार्टनर आहे आणि त्यांच्या त्या रेस्टॉरंटच्या बारच्या उद्घाटनाला हे असे नेते येतात. कसं काम करायचं महिलांनी राजकारणात हे असे जर नेते करत असतील तर? ताई तुम्ही आरोप करता, परंतु आता पब संस्कृतीला जी कल्याणनगरची घटना झाली होती किंवा पोर्शे कारची जी घटना झाली होती, त्यावेळेस पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अशा पब संस्कृतीवरती कारवाई केली होती. आता यापुढे जाऊन तुम्ही आरोपांपर्यंत सीमित राहणार आहात, की याबद्दल काही रीतसर तक्रार वगैरे करणार आहात, की माहिती मिळाल्यानंतर तक्रार करणार आहात सविस्तर? एक लक्षात घ्या, कोरेगाव पार्क आणि कल्याणी नगरला बदनाम करण्यात आलेले. कोरेगाव पार्क कल्याणी नगरमध्ये हे जी लोक येतात बाहेरनं स्वतःचे धंदे चालवतात त्यांना पैसे कमवायचे असतात. दुसऱ्याची मुलं रस्त्यावर मेली तरी चालतील, एमडी घेऊन घरात आई बापांचा खून केला मारून टाकला तरी चालेल, अशी अवस्था या लोकांनी करून ठेवली. यांचा एकच धंदा पैसा कमाव. आता ज्या वेळेस पोर्शेचं प्रकरण झालं होतं त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल मी रस्त्यावर उतरले होते, मी भांडले होते, पण त्याच्यामध्ये तो दोष त्या पबचाच होता ना. तुम्ही रात्री 2:30 पर्यंत बरोबर. दारू पाजता त्या मुलांना. आयटीची मुलं फ्रायडे सॅटर्डे तुम्ही आमच्या एरियात या, तुम्हाला चालायला जागा नसते. मी कोरेगाव पार्क मध्ये राहते, मी बघते माझी गाडी माझ्या सोसायटीच्या आत येऊ शकत नाही. आम्हाला सीपींना ट्रॅफिक डीसीपींना कॉल करावा लागतो की काय चाललंय थांबवा. दोन्ही साईडला गाड्या, छोटे छोटे रस्ते, दोन्ही साईडला पार्किंग आणि लोक इतकी मद्यधुंद असतात की त्यांना समजावून सांगणं कठीण असतं. मग त्यावेळेस आम्हाला पोलिसांचा आधार घ्यावा लागतो. कल्याण नगरची अवस्था याच्यापेक्षा आता भयानक होणार आहे. कारण का हे जे नाईस चालू करतात ते मिल्सच्या धर्तीवर चालू करतात, तिथं आणखीन पब्स होणार आहेत. म्हणजे पूर्ण पुणे उठेन कुठे येणार तर कल्याणी नगरला. आणि कल्याणी नगरला जर 2:30 आम्ही पोलिसांनाही सांगितलं की बंद करा, 12-1 जास्तीत जास्त 1ला बंद करा, पण काही काही राजकीय लोक त्यांच्या डोक्यावर हात ठेवतात आणि मग सीपींना फोन करतील, राहू द्या थोडा वेळ, तो काळजी घेईल, तो हे करेल, तो ते करेल आणि मग हा माज वाढतो. आणि हा माज वाढल्यावर ते कुणाच्या बापाला घाबरत नाही. जेव्हा आम्ही भांडायला जातो हम पैसा दे दिए, हप्ता दे दिए, जा जो करना है वो करो. म्हणजे आम्ही त्या प्रत्येक मी तर कोरेगाव पार्क मध्ये प्रत्येक रेस्टॉरंटच्या बाहेर जाऊन भांडलेली आहे. आणि आता जे कल्याणी नगरला ते जे करतायत आणि जर कल्याणी नगरला आमची पिढी, आमची मुलं, आमच्या मुली बिघडवण्याचं काम केलं तर मी आहे, रुपाली पाटील ताई आहेत आणि आमचा सगळा ग्रुप आहे, गुलाबोग आहे, आम्ही सगळं बिटिया फाउंडेशन तर्फे जाऊन आंदोलन करू तिथे बाहेर. पण आम्ही पिढी नासवू देणार नाही. बायका नासवल्या तुम्ही नाशिकला. आमची पुणेकर सांस्कृतिक शहर आहे, संस्कृती आहे आणि आमच्या संस्कृती असणाऱ्या शहरामध्ये तुम्ही जर मुलांना बाया आणून नाचवणार असाल, हुक्का देणार असाल, एमडी देणार असाल, दारू पाजणार असाल तर चालणार नाही. विरोध करायला घाबरत नाही. किती गुन्हे दाखल केले तरी कुणाच्या बाला घाबरत नाही.
ताई बरोबर आहे. हा विषय पुण्याच्या सुरक्षिततेचा आहे आणि प्रचंड पिढी नासवण्याचा तुम्ही आरोप करताय, की ह्या सगळ्या गोष्टींमुळे पिढी नसेल. आणखीन एक विषय होता ताई, की अशोक खरात प्रकरणामध्ये अ, रुपाली चाकणकरांनी दिलेल्या तक्रारीनं आता काही गुन्हे दाखल झालेत. त्याच्यामध्ये तुमचं नाव देखील आहे. तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? हो, सगळ्यात पहिले तर मीच व्हिडिओ बनवले ना. आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये अश्लील काही नाही बोललेली. ज्या महिलांवर बलात्कार झाले, ज्यांना औष्णोज्जल पाजण्यात आलं, मोठमोठ्या मंत्र्यांना यांना वायग्रा विकण्यात आला, मधामध्ये घालून 9-9 लाख, 8-8 लाख रुपयामध्ये ते वायग्रा आणि मध विकण्यात आलं. या गोष्टी या बाईंना माहिती नव्हत्या का? हा जो खरा भोंदू बाबा बलात्कारी आहे, तो टेबलावर काय करतो हे हिला 8-10 वर्ष माहिती नव्हतं. मग या फार्म हाऊसवर कशा जात होत्या, त्यांच्या घरी त्यांच्या लग्नात अगदी घरच्या सुनेसारख्या कशा वागत होत्या, आज यांच्या घरी खरात बाबा कसा येत होता. आणि कामाख्याला गेले तर आम्ही टीव्हीवर पाहिलं. कामाख्याला एका हॉटेलमध्ये ते राहिलेले, त्यांच्या फॅमिली राहिलेल्या, तिथं तुम्ही एकत्र जाता. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचे मी व्हिडिओ बनवलेले आहेत. कुठंही अश्लीलता नाहीये. प्रश्न विचारलाय की तुम्ही महिला आयोगावर आहात, महिलांचं संरक्षण करायचं का भक्षण करायचं? कुंपणात जर शेत खायला लागलं तर आमच्या महिला भगिनींनी काय करायचं? बरोबर आहे. आणखी त्यासोबतचा एक विषय आहे, की आता एक महाराष्ट्र एप्स्टीन फाईल म्हणून एक सिनेमा येतोय. दीपाली सय्यद त्यामध्ये भूमिका करतायत. तो विषय सुद्धा एक चर्चेत आहे आणि त्यावरून देखील रुपाली चाकणकर यांनी त्या सिनेमावरती आक्षेप घेतलाय. तर यासंबंधी तुमची भूमिका काय किंवा तुमचं मत काय याविषयी? मी एक म्हणेन, एक पिक्चर बनतोय, बायोग्राफी नाहीये ती, तुमच्या जीवनावर नाहीये, एक कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये. बलात्कारी आता कित्येक पार अगदी तुम्ही त्या याच्यामध्ये गुलाबो गँगवर एक पिक्चर झाला होता, जे उत्तर प्रदेशमध्ये आणि गुजरातमध्ये झालं होतं. त्याच्यानंतर आणखीन एक पिक्चर होता बघा, त्या डकेतचा होता, ती नंतर खासदार झाली, तिच्यावर होता. आणि आता हे जे खरात आहे, बलात्कारी आहे, हा संदेश देतायत की तुम्ही बाबाच्या नादी नका लागू. बाबाच्या अंगात देव नसतो, तो तुमचं काही करू शकत नाही. असे हे भोंदू बाबांची बायकांची जी फसगत करतात त्यांना, म्हणजे इतकं हॅरेसमेंट, मूल होत नाही, मग आणखीन काहीतरी विचित्र सांगणार, तुझा नवरा मरेल, तू माझ्या बरोबर येऊन हे कर ते कर. या गोष्टी थांबल्या पाहिजेत. तर पिक्चर पाहिल्यानंतर बायकांमध्ये ती जागरूकता होईल. या बाईंनी म्हणजे आ बैल मुझे मार स्वतःवर का ओढून घेतलं? का ओढून घेतलं मला सांगा ना, की तुम्ही आज त्या दीपाली सय्यदला उगाच त्रास देताय. काहीच गरज नाही. ती रोल करते, ती हिरोईन आहे, ती अभिनेत्री आहे, तिला जो रोल मिळेल ती करणार ना. म्हणजे आज मी तुम्हाला सांगते की एखादी वेश्या जरी असेल, तिच्यावर तुम्ही टीका टिप्पणी करू शकत नाही. केलाय काही नाही, महिला आयोगाच्या अध्यक्षा नाही केलाय. ती तिचा रोल करते, खरात कसा होता त्या पिक्चर मधनं दाखवल्या जातंय. मग तुम्हाला का वाईट वाटतंय? का वाईट वाटतंय? कुठं तरी पाणी मुरतंय का? मग का त्या दीपाली सय्यदला त्रास देतात? शी इज अ ऍक्टर, शी इज डुईंग ऍक्टिंग. नक्कीच ताई तुम्ही रुपाली चाकणकरांवरती अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत. या आरोपांना चाकणकर नक्कीच उत्तर देतील. त्यानंतर उत्तरानंतर अहो यामध्ये काय ऐका ना, तथ्य मी गंभीर आरोप नाही केले. जे टीव्हीवर बघतीये, जे वास्तवात आम्ही बघतोय, ते बघतोय ना. उद्या तुम्ही मला सांगा ना, तुमची प्रॉपर्टी 2012 ते 26 मध्ये किती कोटी वाढली भाऊ? मी माझे दाखवते तुम्हाला. माझी पार अगदी 2006 पासूनच बॅलन्स शीट देते तुम्हाला. आणि तुम्ही चेक करा की संगीता तिवारी आज किती कोटीची मालकीण आहे म्हणून. भवानी पेठेमध्ये आमच्या 2 बिल्डिंग आहेत, त्या बापजाद्यापासून म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या, त्या माझ्या नाहीयेत. माझं एकच घर आहे कोरेगाव पार्क मध्ये. मी पण शिक्षण मंडळ अध्यक्ष होते ना भाऊ. मी पण काम केलेलं आहे ना ऍज अ चेअरमन म्हणून. पण यांनी अशी काय जादू केली की 2012 ते 26 पर्यंत कोटी 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 गेले पैसे? कळू द्या ना जगाला पण. सांगा ना बाबा, हो मी बीसी जिंकले, मी बीसी लावली, मला लॉटरीत मिळाले, किंवा मी बिल्डर होते म्हणून. मला सांगायचं ना माणसांनी, लपवायचं कशाला? आणि तुम्ही एवढं मोठं रेस्टॉरंट कल्याणी नगरला चांगल्या चांगल्या माणसांना जमत नाही भाऊ. सोपं नाहीये कल्याणी नगर कोरेगाव पार्क मध्ये जागा घेणं. कुठेही आज तुम्ही बंगला घ्यायला गेलात ना कोरेगाव पार्कला, तरी तो 100 कोटीच्या वर. अहो त्या खराच्या पीएनीच घेतलं होतं ना, सीएनी. केवढी मोठी प्रॉपर्टी घेतली आणि किती करोडामध्ये घेतलीये. म्हणजे हे पैसे कुठनं तरी येत आहेत ना भाऊ.
तोच प्रश्न विचारला, गंभीर आरोप काय सांगायचं. हो, मी एवढी मेहनत केली, मला 70 कोटी मिळाले. हो, मी एवढी मेहनत केली, मी हे केस सॉल्व्ह केली, मला 50 कोटी मिळाले. अहो, तुमच्याकडे हिरो हिरोईनचे केस आले, तुम्ही पोराला हिरो बनवायचा प्रयत्न केला, कसा प्रयत्न केलाय ते त्या डायरेक्टरलाच विचारा, तो सांगेल. म्हणजे हे तुम्ही असे पैसे मिळवलेत का? मग आता हे सगळे आम्ही त्यांच्याकडे जाऊन पुरावे आणायचे का? की हा, तू बलात्कार केला होता, तुला त्यातनं सोडवलं. हा, तुझा हा व्हिडिओ आला होता, तुला त्यातनं सोडवलं. म्हणजे ही जी कोटी कोटीची उड्डाणं आहेत ना, ती साबित करावी ना, आम्ही जर गंभीर आरोप करतोय तर. आणि चूक ते चूक, जिथे चुकाल तिथं ठोकाल, असंच आमचं हे आहे. नक्कीच ताई, तुम्ही आरोप करता खरं आहे, पण त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. तेच सांगत होतो मी, की त्या देखील त्यांची आरोपांवरती बाजू मांडतील आणि नक्की, तुम्ही नक्कीच. या विषयावरती रोखठोक भाष्य केलं, त्यावरती आता चाकणकर काय उत्तर देतात हे पाहावं लागेल. संगीताताई, तुम्ही आमच्याशी एनडीटी मराठीशी बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू. धन्यवाद.